नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला. होमगार्ड भरती 2024 तर्फा जळगाव जिल्ह्यात होमगार्डची भरती निघालेली आहे आणि फॉर्म भरण्याला सुद्धा या ठिकाणी चालू झाल्या जळगाव जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, तर होमगार्ड भरतीसाठी जळगाव या ठिकाणी शिक्षण फक्त 10वी पास लागतं आणि जळगाव जिल्ह्यातल्याच महिला आणि पुरुष उमेदवार या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर बाकीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही. तर जळगाव जिल्ह्याची होमगार्डची संपूर्ण जाहिरात तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. काय काय यामध्ये सिलेक्शन प्रोसेस आहे, पगार वगैरे तुम्हाला किती भेटणार आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय आहे, तर संपूर्ण माहिती, संपूर्ण सिलेक्शन पर्यंत तुम्हाला फुल माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जळगाव जिल्हा होमगार्ड या भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर होमगार्ड जिल्हा जे विद्यार्थी मित्रांनो, जे जळगाव जिल्हा आहे, तर जळगाव जिल्ह्याची होमगार्डची भरती निघालेली आहे आणि फॉर्म जे आहे 25 जुलै 2024 पासून फॉर्म भरण्याला सुरुवात झाला आणि शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि तुम्हाला फॉर्म या वेबसाईटवर भरत आहे https://maharashtra.cdhg.government.in mahahg enrollment form.php. तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. तर या भरतीसाठी तुम्ही शिक्षण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर 10वी पासवर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. जळगाव जिल्हा होमगार्ड भरतीमध्ये शिक्षण 10वी पाहिजे. त्याचबरोबर वयोमर्यादा 20 ते 50 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये ठेवण्यात आला आहे. 20 ते 50 वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येते. त्याचबरोबर पुरुष उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर उंची लागणार आहे आणि महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागणार आहे. त्याचबरोबर छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी फक्त. ठीक आहे, आणि आवश्यक कागदपत्र तुम्हाला लागणार आहे रहिवासी पुरावा, मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्ड, या 3 पैकी एक लागणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, 10वीचा मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC वगैरे. ठीक आहे, त्याचबरोबर जन्मदिनांक पुरावाकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र लागणार आहे. त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे. त्याचबरोबर 3 महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र लागणार आहे. तर एवढं कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी होमगार्ड भरतीला जाताना लागणार आहे. त्याचबरोबर होमगार्ड भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा नाही आहे, तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणीवरच होणार आहे. 1600 मीटर रनिंग आणि गोळाफेक होमगार्ड भरतीमध्ये आहे. ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1600 मीटर रनिंग आहे होमगार्ड भरतीमध्ये आणि 20 गुणासाठी आहे. 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर आले तर 20 गुण, 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा त्यापेक्षा कमी आले तर 18 गुण, 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले तर 16 गुण, 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी आले तर 14 गुण, 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले तर 12 गुण, 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले तर 10 गुण, 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले तर 6 गुण भेटणार आहे. ठीक आहे, तर एवढे तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी तुम्ही बघू शकता, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंगसाठी 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले तर 25 गुण भेटणार आहे. तर तुम्ही चार्टमध्ये बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर गोळाफेक असणार आहे यामध्ये. तर गोळाफेक पहा 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर तुम्हाला 10 गुण या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे, आणि गोळा बघू शकता थोडा हलका असणार आहे पोलीस भरतीपेक्षा, 7.260 kg असणार आहे. त्याचबरोबर पहा महिला उमेदवारांसाठी जे गोळाफेक आहे, तर महिला उमेदवारांसाठी 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर 10 गुण भेटणार आहे. तर एवढं यामध्ये जे गोळाफेक असणार आहे, तर यामध्ये 2 इव्हेंटवरच तुमचं सिलेक्शन होणार आहे, गोळाफेक आणि 1600 मीटर रनिंग, 800 मीटर रनिंग. ठीक आहे, आणि यामध्ये तुम्हाला बोनस मार्क्स सुद्धा भेटणार आहे. ITI प्रमाणपत्र झालं असेल तर 2 गुण, खेळाडूमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्ती जिल्हा स्तरावर स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त असेल तर 3 गुण, माजी सैनिक असाल तर 4 गुण, NCCB प्रमाणपत्र असेल तर 5 गुण, NCCC प्रमाणपत्र असेल तर 7 गुण, आणि नागरी संरक्षण सेवेत असलेले परंतु स्थानिक ठिकाणी 3 प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक 8 गुण, आणि जड वाहन चालक परवाना धारक उमेदवार 10 गुण. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे बोनस. त्याचबरोबर पहा या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म जे आहे हा इंग्रजीमध्ये तुम्हाला भरायचा आहे. त्यांनी सांगितलं आहे फक्त इंग्रजी भाषेमध्येच भरायचा असून अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. आधार कार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद करायचा आहे. उमेदवारांना आधार कार्ड क्रमांकाच्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येणार आहे. आणि दुसरं भाग, उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यास
पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील. त्याचबरोबर तिसरं पहा, अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढायची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेली सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिपकावा. त्याचबरोबर मराठी नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने लिहायचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 14 ऑगस्ट 2024 5 वाजेपर्यंत राहील. सर्व अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. आणि कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता येताना अर्ज क्रमांक मध्ये मध्ये दर्शवल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे. 2 फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरिता बंधनकारक राहील. त्याचबरोबर उमेदवारांना नोंदणीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावं लागणार आहे. नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतेही दुखापत झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहणार आहे. त्यानंतर पहा, जळगाव जिल्हा होमगार्ड नोंदणी 2024 पात्र उमेदवारांची अंतिम निवड पथकानुसार रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. तसेच वय समान असेल तर शैक्षणिक अर्हता व तांत्रिक अर्हता प्रमाणपत्राच्या आधारावर निवड निश्चित करण्यात येणार आहे. यापूर्वी होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षम बेशिस्त ठरल्याने न्यायालयीन प्रकरणी दोषी असल्याने सेवा समाप्त केलेले होमगार्ड नोंदणी अर्ज करण्यास अपात्र ठरतील. त्याचबरोबर पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल अनुकूल असावा आणि शारीरिक विकलांगता असलेले उमेदवार नोंदणीसाठी अपात्र असतील. त्याचबरोबर बेरोजगार व्यक्ती होमगार्ड नोंदणीसाठी अपात्र असतील. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता, उमेदवार ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवर कार्यालयात आहे अशा कार्यालयाने होमगार्डमध्ये नोंदणी होण्यासाठी तसेच वेळोवेळी कर्तव्य प्रशिक्षणासाठी अवलंबून या ठिकाणी बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर तिसरं अंतिम गुणवत्ता यादी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता होमगार्ड जिल्ह्यातील या ठिकाणी कोणकोणते पोलीस स्टेशन येतात. तर या ठिकाणी पहा, सर्वप्रथम जिल्हा सिलेक्ट करायचा. जिल्हा नोंदणी जाहीर झाली असेल तेव्हा जिल्हा मेनूमध्ये उपलब्ध असतील. त्याचबरोबर त्यानंतर पहा, आपण ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहतो त्या विभाग ज्या होमगार्ड पथकामध्ये येतो ते पथक आणि पोलीस ठाणे सिलेक्ट करावे. याकरिता खालील तक्ता पहा तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. जळगाव. ठीक आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही जळगाव जिल्हा पेठ, जळगाव शहर, जळगाव तालुका MIDC, रामनांद शनीपेठ, नशिराबाद. त्याचबरोबर पुरुषांसाठी तुम्ही बघू शकता 30 आहे. त्याचबरोबर महिला जागा बघू शकता, महिला उमेदवारांसाठी 20 जागा आहे. टोटल 50 जागा आहे. अमळनेरमध्ये, मारवळमध्ये या ठिकाणी टोटल 21 जागा आहे. त्याचबरोबर भुसावळमध्ये 39 आहे. चाळीसगावमध्ये 19 आहे. चोपडामध्ये 18 आहे. त्याचबरोबर धरणगाव 17, एरंडोलमध्ये 11 आहे. फैजपूरमध्ये 6 आहे. जामनेरमध्ये 26 जागा आहे. मुक्ताईनगरमध्ये 9 आहे. पाचोरामध्ये 17 आहे. पारोळामध्ये 6 आहे. रावेरमध्ये 42 आहे. सावदामध्ये 4 आहे. वरणगावमध्ये 16 आहे. यावलमध्ये 17 आहे. तर टोटल 325 जागा या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती जळगाव जिल्हा होमगार्ड भरतीबद्दल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. होमगार्ड भरतीच्या वेळोवेळी अपडेटसाठी आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.